नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे आता रायाच्या गळ्यामध्ये पट्टा घालण्याचा निक्की प्रयत्न करत असते। ती त्याला आता कुत्र्यासारखं समजत असते। मी मालक तू नोकर असं म्हणून ती आता त्याच्या गळ्यामध्ये पट्टा घालायला जाणार तेवढ्यातच तिथे रायाची मैत्रीण म्हणजे मंजिरी आलेली असते। मंजिरी आता इथे निक्कीच्या हातातला कुत्र्याचा पट्टा बाजूला फेकून देते आणि जोरदार निक्कीच्या कानाखाली सुद्धा देते। अगदी इतक्या जोरात की निक्कीच्या हातातला कुत्र्याचा पट्टा हा बाजूला जाऊन पडतो आणि तिचं थोबाडसुद्धा चांगलं इथे आता मंजिरीने लाल केलेलं असतं। तर इथे प्रेक्षकांनो, निक्की आपल्या गालावरती हात ठेवते आणि मंजिरीकडे आता बघत असते। इथे आता संपूर्ण मार्केटमध्ये सगळ्यांच्या लोकांसमोर इथे आता सर्व लोकांच्या समोर निक्कीला रायाला इथे अपमानित करायचं असतं, त्याला कुत्रं बनवायचं असतं, पण इथे आता मंजिरीने येऊन तिलाच मांजर केलेलं असतं। इथे सर्व लोकांसमोर इथे आता रायाचा अपमान करता करता मंजिरीने सगळ्यांच्या समोर निक्कीचा चांगला अपमान केलेला असतो, तिला सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं। मंजिरी काय म्हणते प्रेक्षकांनो निक्कीला, की निक्की, माझ्या मित्राचा असा अपमान केलेला मी सहन करणार नाही, कळलं ना तुला? तुला काय वाटलं तू त्याच्या गळ्यामध्ये पट्टा घालशील आणि मी बघत बसेन का? माझ्या मित्राला हातसुद्धा लावायचा नाही आणि तू मुलगी आहेस ना म्हणून तुझ्यावरती हात उगारत नाही आहे, कारण राया आई बाई आणि गाई यांच्यावरती कधीच हात उगारत नाही, तो तुझ्यावरती हात उगारू शकत नाही, पण मी मात्र उगारू शकते। आता तुझ्या थोबाडी दिली आहे ना, ही लक्षात ठेव, पुन्हा माझ्या मित्राचा अपमान करायचा नाही, मी तो अजिबात सहन करणार नाही, कळलं ना तुला? तेव्हा इथे मंजिरी म्हणते की जेवढा काही त्रास द्यायचा आहे ना तेवढा दे ग, काय करणार काय आहेस तू, पण याच्या पुढे रायाचा इथे अपमान करत असताना हे थोबाडी दिलेलं लक्षात ठेवायचं, कळलं ना? तेव्हा इथे निक्कीच्या थोबाडीत दिल्यानंतर राया म्हणतो की अरे वा, याला म्हणतात मिस फायर। त्यानंतर मंजिरी म्हणते राया चल रे, आपण इथून जाऊया, हिच्या नादाला काय लागतोस? ही निक्की म्हणजे कोण आहे तुला माहिती आहे का? पालथं ठेवलेला मडका आहे ते पालथं, त्याच्यामध्ये कितीही तुम्ही पाणी ओता, रिकामं ते रिकामच, तशी निक्की आहे। तिला किती आणि काही सांग, तिला काही अक्कल येणार नाही, तिला काही फरक पडणार नाही, त्याच्यामुळे आता तिच्या नादाला लागायचं नाही। आता इकडे निक्कीच्या थोबाडीत दिल्यानंतर मंजिरी रायाचा हात पकडते आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन जाते। रायासुद्धा लगेच निक्कीच्या थोबाडीत दिल्यानंतर मंजिरीचा हात पकडून तो सुद्धा तिच्या पाठीमागे आता निघून जातो। तेव्हा इथे निक्की आपला गाल चोळत तिथेच उभी राहिलेली असते। तेव्हा इथे निक्कीला आता खूपच जास्त राग आलेला असतो, कारण संपूर्ण इथे मार्केटमध्ये सर्व लोकांच्या समोर मंजिरीने तिच्या धाडकन थोबाडीत दिलेली असते, त्याच्यामुळे इथे निक्कीचा खूप मोठा अपमान झालेला असतो। निक्की म्हणजे कोण? निक्की म्हणजे अण्णाची मुलगी, त्याच्यामुळे संपूर्ण पंढरपूरमध्ये अण्णाचा दबदबा, त्याच्यामुळे इथे निक्कीला बोलायची कुणाची हिंमत? पण ती हिंमत केलेली असते ती म्हणजे मंजिरीने। मंजिरीने तिच्या आता चांगली थोबाडीत दिलेली असते आणि तिचा माजसुद्धा उतरवलेला असतो। तेव्हा इथे जय येतो आणि निक्कीला पाणी देत असतो। तेव्हा निक्की त्या पाण्याला आता हात मारते आणि ती बाटली आता खाली पाडते आणि म्हणत असते पाणी नको आहे मला, माझ्या मनामध्ये जी आग लागली आहे ना ती या पाण्याने थंड होणार नाही आहे, जोपर्यंत त्या मंजिरीकडून या अपमानाचा बदला घेत नाही ना तोपर्यंत माझ्या मनातली आग ही शांत होणारी नाही आहे। तेव्हा इथे आता निक्की म्हणत असते त्यासाठी काहीतरी करायला हवं, जय सांग काय करायचं? तेव्हा जय म्हणतो आता मी सांगायचं आहे काय करायचं आहे ते? तेव्हा निक्की म्हणते मग जा आणि त्या मंजिरीच्या घरावरती बुलडोजर चालव आणि ते घर आहे ना ते पाडून टाक। तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की हे बघ, घर पाडल्यानंतर त्यांच्यातली दहशत कमी होईल, आपल्याला त्यांच्यामधली दहशत कमी करायची नाही आहे, उलट ती त्यांच्या मनामध्ये तशीच ठेवायची आहे। तेव्हा निक्की म्हणते म्हणजे आता तिचं घर आपण पाडायचं नाही, आपण काहीच करायचं नाही, म्हणजे मी गप्प राहायचं, माझा अपमान सहन करायचा आणि गप्प राहायचं, हाताची घडी आणि तोंडावरती बोट असं उभं राहायचं आहे का मी? तेव्हा निक्की म्हणते हे बघ जय, काही झालं ना तरीसुद्धा मला त्या मंजिरीचा आणि रायाचा माज उतरवायचा आहे आणि त्यासाठी तू मला मदत कर। तेव्हा इथे जय म्हणत असतो की हे बघ निक्की, त्यांचं घर पाडायला आपल्याला 5 मिनटंसुद्धा लागणार नाही, घर आपण पाडू, मग काय होईल,
त्यांची दहशत संपून जाईल. कारण त्यांच्यासाठी त्यांचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे घर. आणि घर पाडू म्हणून ते लोक घाबरत आहेत. घर एकदा का आपण पाडलं ना की त्या लोकांना आपली अजिबात भीती वाटणार नाही आणि त्यामुळे दहशत संपून जाईल. दहशत संपून जाणं हे काही आपल्याला आता जमणार नाही आहे. तेव्हा इथे आता निक्की म्हणते मग काय करायचं. तेव्हा इथे जय म्हणतो की त्या मंजिरीची आणि रायाची एकी आहे, त्यांची एकी तोडायला हवी. एकाला त्रास दिलास तर दुसरा उभा राहील, दुसऱ्याला त्रास दिलास तर पहिला उभा राहील. तेव्हा आता असं काहीतरी कर की दोघांच्या मध्ये तू दरी निर्माण करशील, दोघांमध्ये भांडणं होतील आणि मग ते दोघेजण एकमेकांच्या बरोबरीने उभे राहणार नाही. असं काहीतरी कर ना तू. तेव्हा निक्की म्हणते ठीक आहे, त्यासाठी तू सांग आता मी काय करू. तेव्हा इथे जय आता रायाचं एक सिक्रेट निक्कीला सांगतो. त्यामुळे इथे आता सिक्रेट कळल्यानंतर निक्की लगेचच कामाला लागते आणि त्यानंतरला इथे आता मंजिरी आणि जयमध्ये कशा पद्धतीने दरी निर्माण करता येईल याचं ती प्लॅनिंग करते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता शशिकला खूपच जास्त कांगावा करते. चल लवकर चल ईशा, आता ह्या बॅगमध्ये लवकरात लवकर आपले छोटे मोठे कपडे असतील, त्याचबरोबर छोटं मोठं सामान असेल, सगळं काही ह्याच्यामध्ये भर बरं. अगं आधीच तयारी करून ठेवलेली बरी. आता ती निक्की कधी इथे बुलडोझर घेऊन येईल आणि आपलं घर पाडेल. तेव्हा इथे आता निक्की येऊन घर पाडेल असं शशिकला का म्हणते. कारण शशिकलापर्यंत एक माहिती पोचलेली असते, ती म्हणजे मंजिरीने निक्कीचं थोबाड फोडलेलं असतं. तेव्हा इथे आता उमा येतानी म्हणते शशिकला काय नाटकं चालली आहेत गं तुझी ही. तेव्हा इथे शशिकला म्हणते अच्छा मी नाटकं करते का, मी नाटके करते. तेव्हा इथे नाना म्हणतात नाही तू नाटके नाही करत आहेस, तू अतिरेक करतेस अतिरेक. हे काय करतेस तू आता, कपडे वगैरे भरून कुठे जातेस. तेव्हा शशिकला म्हणते अहो मला काय विचारताय, तुमच्या या लाडक्या मंजीला विचारा ना, तुमच्या या लाडक्या मंजीला. तेव्हा उमा म्हणते का काय झालं. तेव्हा शशिकला म्हणते अहो तुमच्या लाडक्या मंजीने काय केले माहिती आहे. अहो तिने आपल्याला ना या घरामध्ये आता राहायलाच नको असं काहीतरी करून ठेवलं आहे. तुमच्या मुलीला त्या निक्कीच्या नादाला लागायची काय गरज आहे. निक्की म्हणजे कोण, निक्की म्हणजे त्या अण्णाची मुलगी का नाही. आणि अण्णा कोण आहे, पंढरपूरचा डॉन. आणि त्याची एकुलती एक मुलगी म्हणजे ती निक्की, तीसुद्धा काही कमी हरामी आहे का. तरीसुद्धा या मंजीने काय केलं, तुमच्या लाडक्या मंजीने त्या निक्कीच्या थोबाडीत दिली. आता तुम्हीच मला सांगा त्या निक्कीच्या थोबाडीत द्यायची हिला काय गरज होती. आधीच तिला आपलं हे घर पाडायचं आहे आणि आता तर तिच्या थोबाडीत देऊन हिने तिच्याबरोबर अजून वैर घेतलं आहे. मग आता ती हे घर पाडल्याशिवाय राहणार आहे का. मग हे घर पाडल्यानंतर आपल्याला या घरातून आता जावंच लागणार आहे ना. मग आधीच आता तयारी करून ठेवायला नको का. घर पाडल्यानंतर सामानाची भराभरी करायची, म्हणून मी आधीची सगळी भराभरी करून ठेवते. या मंजीने आपल्याला गावामध्ये तोंड दाखवायला तर जागा ठेवलेलीच नाही आहे. आता आपल्याला घरामध्ये सुद्धा तोंड लपून ठेवायला जागा नाही उरली आहे. तेव्हा इकडे उमा म्हणते हे बघ सगळ्याचं खापर माझ्या मुलीवरती फोडून मोकळी होऊ नकोस. या सगळ्यामध्ये माझ्या मुलीची काहीही चुकी नाही आहे, कळलं ना तुला. जर चुकी असेल तर त्या निक्कीचीच असेल. आणि काय गं शशिकला तू एवढा कांगावा करतेस, या घराची खूपच जास्त काळजी आहे का तुला. तेव्हा इथे आता उमा म्हणत असते अगं तुला जर या घराची एवढीच काळजी असती ना तर त्या निक्कीला इथे दारूच्या बुत्त्यासाठी आपलं अंगण दिलं नसतंस, आपलं घर तिला भाड्याने दिलं नसतंस. तुला जर एवढी काळजी असती तर आज हे दिवस जे आपल्याला बघायला मिळत आहेत ना फक्त तुझ्या कृपेमुळे गं. कारण तिला आपलं घर दिलं आहेस ना भाड्याने, म्हणून ती आता या सगळ्याचा गैरफायदा घेते आणि आपलं घर पाडण्याची आपल्याला सातत्याने धमकी देते. काय गरज होती तुला हे सगळं करायची. सुखासुखी राहत होतो ते तुला बघवत नाही आहे का. इथे आम्ही आमचं घर वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू काय करतेस, घर सोडून जायच्या गोष्टी करतेस आणि त्याच्यामध्ये निक्कीला भाड्याने घर देतेस, तिला भरीस पाडतेस की घर पाड म्हणून. तेव्हा उमा म्हणते आम्हाला काही कळत नाही का गं, आपलं चुकलं हो. आपण ना हिला हे घर द्यायला नकोच होतं, आपलं घर आपल्याच नावावरती राहायला हवं होतं. असं इकडे आता उमा म्हणते. बरं सगळं काही करून सवरून सगळा इथे आरोप माझ्या मुलीवरती टाकून मोकळी होते. मला माहिती आहे मंजिरी तू त्या निक्कीच्या थोबाडीत का दिली असशील ते. तेव्हा इथे मंजिरी म्हणते कारण तिने रायाला त्रास दिला, म्हणूनच ना रायाने आपली खूप मदत केली, त्याच्यामुळे आपलं हे घर वाचलं आहे. तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस ना हे तू चांगलंच केलंस, काही वाईट नाही केलंस तू. तू जे काही करशील ना तुझे आई वडील तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असं नाना आणि जीजी म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता उमाने चांगलं शशिकलाला सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं. त्याचबरोबर इथे राया आलेला असतो. तो म्हणतोय निक्की
का बोलवलेस मला? सांग काय काम आहे? तेव्हा निक्की म्हणत असते, अरे काय काम आहे म्हणजे काय? काम आहे म्हणून तर तुला इथे बोलावलं आहे ना. तुला माहिती आहे का, तुला मी सरप्राईज देणार आहे, सरप्राईज, खूप मोठा धक्का. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की सरप्राईज? कसं सरप्राईज? तेव्हा इथे निक्की म्हणत असते, कारण का मंजिरीच्या घरी आता बुलडोझर गेला आहे त्यांचं घर पाडायला. तेव्हा इथे रायाला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, काय घरी पाठवलंयस बुलडोझर घर पाडायला? पण का? आपलं डील झालं आहे ना, तू म्हणशील ते मी सगळं करणार आणि त्या बदल्यात तू घर पाडणार नाहीस म्हणून. मग तू का बरं बुलडोझर पाठवलास? तेव्हा इथे निक्की म्हणत असते, राया अरे मी माझा शब्द का पाळायचा? तू तुझा शब्द पाळलास का? मी जे काही सगळं सांगते ते सगळंच तू करतोयस का? मग आता तू दिलेला शब्द पूर्ण करत नाही आहेस तर मी दिलेला शब्दच का मी पाळायचा? आणि तुझ्या त्या लाडक्या मंजिरीने काय केले तुला माहिती नाही काय? तिने काय केलं? माझ्या थोबाडी दिली ना. मग आता एवढी हिंमत तिने दाखवली आहे, मग आता हिंमत दाखवली तर त्याची किंमत तिला चुकती करावीच लागेल ना. तिची हिंमत आता तू बघितलीस, मग त्याची किंमत तिला जी चुकती करायला लागणार आहे ना, ती सुद्धा आता तू बघ. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता निक्की म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा ते घर पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा राया म्हणतो, निक्की असं नको करू, हे बघ आपलं ठरलं आहे, घर पाडू नकोस. तेव्हा निक्की म्हणते, ठीक आहे घर पाडू नको ना, मग तुला आता एक काम करावं लागेल. तुला आहे ना ते घर पाडावं असं वाटत नसेल तर माझं सगळं ऐकावं लागेल. तेव्हा राया म्हणतो, सगळं ऐकतोय की मी तुझं. तेव्हा निक्की म्हणते, नाही सगळं ऐकत नाही आहेस तू. तेव्हा इथे तिचं घर पाडलं तर तुला काय फरक पडतो रे? तुला काय एवढा राग येतो आहे? तेव्हा इथे आता ती तुझी मैत्रीण आहे की अजून काही आहे? तेव्हा राया म्हणतो, आम्ही दोघंजणं फक्त दोस्त आहोत, ती मैत्रीण आहे माझी, त्याच्यामुळे तिला त्रास देऊ नकोस. तेव्हा इथे निक्की म्हणते, मैत्रीण आहे की मैत्रिणीच्या पलीकडे अजून काहीतरी आहे? तेव्हा ती म्हणते की तुमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे का रे? तुम्ही एकमेकांना आवडता ना? तेव्हा राया म्हणतो, असं काय नाही आहे, डोकं फिरलं आहे का तुझं? तेव्हा निक्की म्हणते, असं काही असेल तर चल मी तुझ्याबरोबर येते, तिच्या आईवडिलांबरोबर जाऊन आपण लग्नाची बोलणी करूया. तेव्हा राया म्हणतोय, निक्की डोकं बिकं फिरले की काय तुझं? असं काय नाही आहे, आम्ही फक्त दोस्त आहोत. तेव्हा निक्की म्हणते, दोस्त आहोत फक्त? अरे या पंढरपूरमध्ये बारक्या पोरीला जरी विचारलं ना की तुम्ही दोघेजण एकमेकांसाठी कोण आहात, तरीसुद्धा कुणीही सांगाल रे की तुम्ही एकमेकांसाठी काय आहात ते, आणि तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे ते. तेव्हा निक्की म्हणते, ठीक आहे, मग तुझं जर तिच्यावरती प्रेम नाही आहे ना, मग सिद्ध कर, सिद्ध कर. अरे तू बघ जरा स्वतःकडे, किती बदलला आहेस. हप्ता वसूल करत नाही, लोकांना मारत नाही, सगळ्यांबरोबर प्रेमाने वागतो, सगळं काही सोडलंस तू. स्वतःकडे बघ किती बदलला आहेस ते तू. तेव्हा राया म्हणतो, नाही असं काही नाही आहे. तेव्हा निक्की म्हणते, मग सिद्ध कर चल. आता तू आहे ना परत हप्ता गोळा करायचा आणि त्याचबरोबर तू हे सिद्ध करायचं की तुझं प्रेम नाही आहे मंजिरीवरती, तुमची फक्त मैत्री आहे. दारू पण सोडलीस ना, दारू पण प्यायची, तेव्हाच मला कळेल की तुझं तिच्यावरती प्रेम नाही आहे, तुमची फक्त दोस्ती आहे ते. आणि जेव्हा तू हे सिद्ध करशील ना, तेव्हा मी त्या मंजिरीचं घर पाडणार नाही, असं सुद्धा इकडे आता निक्की म्हणत असते. तेव्हा रायाला वाटतं की ठीक आहे, म्हणजे जर असं केल्यामुळे मिस फायरचं घर वाचणार असेल तर मला हे केलं पाहिजे. आणि म्हणूनच इथे आता राया पुन्हा प्लॅनिंग करतो की काहीही झालं तरीसुद्धा आता पुन्हा एकदा मंजिरीच्या नजरेतून उतरायचं. आणि इथे प्रेक्षकांनो, आता राया आणि मंजिरी दोघेजणं दुकानामध्ये असतात. तेव्हा इथे दुकानामध्ये आता काम करत असताना निक्कीने आता जी काही थोबाडीत खाल्लेली असते मंजिरीकडून, ती थोबाडीत आता इथे रायाला आठवते. कशा पद्धतीने तिथे मंजिरी येते आणि निक्कीचं थोबाड फोडते हे आता रायाने बघितलेलं असतं, ते त्याला आठवतं. आणि तो लगेचच आता ते आठवून हसत असतो. तो म्हणतो की मिस फायर, अगं किती छान पद्धतीने तू निक्कीच्या थोबाडे दिलीस गं, म्हणून तर मी तुला वाघीण म्हणतो ना, वाघीण उगाच म्हणत नाही. आणि या वाघाला एक वाघीणच शोभून दिसेल, हो की नाही? पुन्हा तो म्हणतो, नाही नाही राया नाही, हे स्वप्न तू बघू नकोस, कारण का त्या निक्कीला आता मी शब्द दिला आहे की मी सिद्ध करून दाखवेन की माझं मिस फायरवरती प्रेम नाही आहे, आणि ते मला आत्ताच्या आत्ता सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे इथे आता त्याने एका मुलीला बोलावलेलं असतं. ती मुलगी येते आणि इथे राया तिला खुणावतो की आता नाटकाला सुरुवात कर. तेव्हा ती मुलगी येते आणि म्हणते की मला चादर घ्यायची आहे, चादर दाखवा. तेव्हा राया लगेच मंजिरीच्या पुढे येऊन उभा राहतो आणि म्हणतो, हां बोला ना बोला, कुठली चादर हवी आहे तुम्हाला? हे बघा, ही चादरसुद्धा चांगल्या डिझाईनची आहे. दुसरी चादर दाखवतो आणि म्हणतो, हे बघा, ही सुद्धा चादर चांगल्या डिझाईनची आहे ना, तुम्हाला फक्त सांगा
कुठली डिझाईन हवी आहे ते. तेव्हा ती मुलगी म्हणते, हो आधी मला बघू दे, मला भाव करू दे, किंमत करू दे, त्याच्यानंतरच मी चादर खरेदी करेन की नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, हो हो, तुम्हाला जी चादर हवी आहे ना ती तुम्ही बघा बघा, आमच्याकडे वेगवेगळ्या चादरी आहेत. तेव्हा इथे राया आता मंजिरीला खुणावतो आणि तिच्या हातातून लगेचच चादर घेतो आणि त्या मुलीला दाखवत असतो. मंजिरीला कळतच नाही की राया आता स्वतःहून इतका पुढे पुढे का करतोय. कारण एरवी जर कुठल्या मुली वगैरे आला तर राया पुढे येत नसतो, मंजिरीच त्यांना चादर वगैरे दाखवत असते. त्यानंतर राया आता त्या मुलीला खुणावतो की नाटकाला आता सुरुवात कर. ती मुलगी म्हणते की राया, हे काय करतोयस तू, का मला सारखा सारखा तू हात लावतोयस. तेव्हा राया म्हणतो, मी कधी हात लावला. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, काय काय झालं. तेव्हा ती मुलगी म्हणते, अगं बघ ना, सारखं सारखं माझ्या हाताला टच करतोय, मुद्दामून करतोयस का तू, चादर दाखवण्याच्या बहाण्याने माझ्या हाताला हात लावतोयस. तेव्हा इथे राया म्हणतो, हो ते चुकून झालं. तेव्हा मंजिरी आता रायाकडे रागाने बघत असते. रायाला असं वाटतं की मंजिरीला खरंच वाटतंय की मी तिच्या हाताला हात लावला आणि रायासुद्धा तिच्यासमोर म्हणत असतो की हो, चुकून हात लागला असेल. तेव्हा मंजिरी इथे रायाला म्हणते की राया, 1 मिनिट थांब. तेव्हा इथे ती मुलगी म्हणते, बघ ना, सारखा सारखा हात लावतोय, म्हणजे कस्टमरला तुम्ही अशा चादरी दाखवता का. तेव्हा मंजिरी म्हणते, 1 मिनिट, अगं चुकून झालं असेल, तो म्हणतोय ना सॉरी म्हणून, चुकून झालं असेल ना, तो मुद्दामून असं नाही करणार. तेव्हा ती मुलगी म्हणते, अगं मुद्दामूनच करत होता, तुला काय माहिती, हाताला सारखा सारखा माझ्या हात लावत होता. तेव्हा इथे राया म्हणतो, बरं बरं जाऊ दे. तेव्हा मंजिरी म्हणते, राया 1 मिनिट. आणि त्या मुलीला म्हणते, काय गं तू, मला माहिती आहे राया कधीच तुझ्या हाताला हात लावणार नाही. तुझ्या काय कुठल्याच मुलीला तो हाताला हात लावणार नाही आहे, त्याला मी चांगलं ओळखते. आणि तुला काय वाटलं, तो इथे तुला चादर दाखवत असताना तो फायदा घेतो आहे तुझा, असं तो कधीच करत नाही. मी तुमच्यासारख्या मुलींना बरोबर ओळखते, त्याच्यावरती इथे खोटे नाटे आरोप करतेस. अजिबात चादर घ्यायची नाही तू इथून, जा बरं इथून जा. तेव्हा ती इथे आता मंजिरी रायावरती विश्वास ठेवते आणि त्या मुलीलाच 2 शब्द ऐकवते. ती म्हणते, तुमच्यासारख्या मुलींना अशाच असतात, उगाचच इथे चादर घेण्याच्या बहाण्याने येतात आणि असा कांगावा करतात. मी ओळखते ना त्यांना. राया, अरे तू काय तिच्या हाताला हात लावला नसशील, मला माहिती आहे ना, तू तिच्या काय कुठल्याच मुलीच्या हाताला हात नाही लावणार. उगाच अरे येतात रे, चादर वगैरे तरी काही घ्यायची नसते, इथे उगाच येतात लटक मटक करत. तेव्हा इथे आता मंजिरीने रायावरतीच विश्वास ठेवलेला असतो. तेव्हा इथे राया म्हणतो की अरे देवा, या मिस फायरच्या नजरेतून उतरणं कठीण होणार आहे. तिचा तर माझ्यावरती खूप विश्वास आहे, आता काय करायचं, तिच्या नजरेतून कसं उतरायचं. तेव्हा इथे मनातून उतरवण्यासाठी आता तो वेगवेगळे प्रयोग करत असतो. तेव्हा इकडे आता डिफिकल्ट म्हणत असतो की तू सांग ना की तुलाच राया दादा तिच्या आता मनातून उतरायचं नाही आहे ते. तेव्हा राया म्हणतो, हे मग उगाचच मी आता हे प्रयत्न करतोय का. आता विचार या ताईला, माझ्यामुळे तिला काय काय ऐकावं लागलं, हो की नाही. मिस फायर तुला काय काय बोलली, सॉरी या ताई, खरंच सॉरी, माझ्यामुळे तुझा अपमान केला तिने आणि वाटेल तसं तुला बोलली. तिचा माझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे ना, म्हणून ती तसं बोलली असेल. तेव्हा इथे आता ती मुलगी म्हणत असते की हे बघ राया दादा, तू सॉरी म्हणू नकोस. अरे फक्त मंजिरीच काय, आम्हालासुद्धा सगळ्यांना बरोबर माहिती आहे, अख्ख्या पंढरपूरमध्ये माहिती आहे, तू कधीच कुठल्या मुलीची छेड नाही काढणार. अरे सगळेजण तुला घाबरतात कारण तू फक्त त्यांना धमकवतोस आणि थोडीफार दादागिरी करतोस म्हणून, नाहीतर तू माणूस म्हणून किती चांगला आहेस आणि त्यामध्ये तू मुलींच्या बाबतीत तर किती चांगला आहेस ना, हे सगळ्यांना बरोबर माहिती आहे. मंजिरीच काय, अख्ख्या पंढरपूरला तुझ्यावरती विश्वास आहे. तेव्हा आता तिचा विश्वास आहे ना, एखाद्या झाडाच्या मुळाप्रमाणे तुझ्या आणि तिच्या मनामध्ये खट्ट बसलेला आहे. त्याच्यामुळे तिचा विश्वास तुझ्यावरचा उडणं हे आता मला खूपच जास्त कठीण वाटते. तिचा विश्वास आता बाजूला नाही होऊ शकत. तेव्हा इथे राया म्हणतो की हे पण खरंच आहे, बरोबर बोललीस तू ताई, आणि थँक्यू सो मच तू माझी मदत केल्याबद्दल. आणि ती मुलगी आता निघून गेल्यानंतर राया म्हणत असतो की आता काय करू मी, असं काय करू की मिस फायरच्या नजरेतून मी उतरून जाईन. तेव्हा इथे डंक्या म्हणत असतो, अरे पण कशाला उतरायचं आहे तुला, तिच्या मनामध्ये तुझी जागा निर्माण झाली आहे ना, मग का उतरायचं आहे तुला. तेव्हा इथे राया म्हणतो, नाही नाही, जर मी असं केलं नाही ना तर ती नक्की मिस फायरचं घर पाडून टाकेल. त्यानंतर इथे पुढील भागामध्ये राया पुन्हा आता नाटकाला सुरुवात करतो. दारू पिऊन एका म्हाताऱ्याची कॉलर पकडतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया तू पुन्हा हे धंदे सुरू केलेस, दारू प्यायला लागलास, तू गुंडगिरी करायला लागलास. तेव्हा निक्की म्हणते, अगं त्याने ते सोडलंच कधी होतं. तेव्हा मंजिरीला आता खूप राग येतो. तेव्हा इकडे राया हे सगळं मुद्दामून करतोय हे कदाचित आता जीजीला कळलेलं असतं.
तेव्हा मंजिरी म्हणते, राया तू पुन्हा हे सुरू का केलंस? का करतोयस तू असं? तेव्हा जिजी म्हणते, मला माहिती आहे ना राया हे सगळं का करतोय ते आणि कुणाच्या सांगण्यावरून करतोय. असं आता जिजी मंजिरीच्या समोर आणि संपूर्ण इथे पंढरपूरच्या लोकांसमोर म्हणते. तेव्हा इथे निक्कीला कळलेलं असतं की माझा प्लॅन यांच्या लक्षात आलेला आहे.